ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार बदलापुरात भाजपच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते। मात्र आधी शिवसेनेनं आणि नंतर भाजपनं स्वतंत्रपणे रॅली काढल्यामुळे या दोन्ही रॅली नक्की भारतीय सैनिकांना समर्थन देण्यासाठी होत्या की शक्ती प्रदर्शन करण्यासाठी असा सवाल उपस्थित होतोय। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बदलापुरात काल तिरंगा रॅली काढण्यात आली। बदलापुरातील दुबे हॉस्पिटलपासून या रॅलीला सुरुवात झाली। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय अशा घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी आसमंत दणाणून सोडला। या रॅलीला आमदार किसन कथोरे, माजी नगराध्यक्ष राम पाटकर, भाजपचे गटनेते राजन घोरपडे, भाजप शहराध्यक्ष किरण भोईर, रमेश सोळसे तसंच इतर पदाधिकारी सहभागी झाले होते। रमेशवाडीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ या रॅलीचा समारोप झाला। विशेष म्हणजे भाजपच्या रॅलीपूर्वी सकाळी शिवसेनेच्या वतीनं स्वतंत्रपणे रॅली काढण्यात आली। तिरंगा रॅलीचा उद्देशच मुळी भारतीय सैन्याचं मनोबल उंचवण्यासोबतच आपली एकजूट दाखवून देणे हा होता। मात्र बदलापुरात दोन राजकीय पक्षांमधील फूट उघडपणे दिसून आली। त्यामुळे ही तिरंगा रॅली नक्की देशासाठी होती की आपापलं शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी हा सवाल बदलापूरकरांमधून विचारला जातोय। भारताच्या सैनिकांनी खऱ्या अर्थाने भारताची शान मनापासून उंचावलेली आहे, जगामध्ये उंचावलेली आहे। आणि आज खरा आनंदाचा क्षण आहे की या भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून त्यांची दैना केलेली आहे आणि निश्चितपणे या नेतृत्वाने सुद्धा त्याला साथ दिली। या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी खऱ्या अर्थाने विश्वास टाकला, तो भगिनींच्यावर टाकला। दोन भगिनींच्याकडं नेतृत्व दिलं आणि हे काश्मीरमध्ये जे केलं होतं, आमच्या भगिनींचं जे 26 निरपराध मारले गेले त्याचा बदला घेण्याचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झाला। आणि POKमध्ये जाऊन जे भारताने खऱ्या अर्थाने पाकिस्तानवर कब्जा मिळवला तोच महत्त्वाचा आहे। आणि म्हणून या सर्व सैनिकांना सलाम करण्यासाठी आजची ही रॅली आपण डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।